जागृती प्रशालेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात. निरोगी शरीरासाठी विद्यार्थ्यांनी खेळात सहभाग घ्यावा. सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर रणजित कदम यांचं विद्यार्थ्यांना आवाहन. सध्याच्या पिढीला मैदानी आणि सांघिक खेळांची नितांत गरज आहे. मोबाईल, इंटरनेट, टीव्हीच्या युगात विद्यार्थी खेळ विसरत चाललेत. त्यामुळे नाजूक शरीराची निर्मिती होतीये. पैशापेक्षा शरीर संपदा महत्वाची असून सदृढ शरीरासाठी विद्यार्थ्यांनी मनसोक्त खेळलं पाहिजे, असं प्रतिपादन सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर रणजित कदम यांनी केलं. जागृती हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजेंद्र बंदी होते. स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक विजयकुमार चौगले यांनी केलं. क्रीडा विभाग प्रमुख संपत सावंत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉक्टर रणजित कदम, डॉक्टर श्रीकांत सुतार, डॉक्टर शिवकुमार कोल्हापुरे, गजेंद्र बंदी आदी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. भूमिका कुर्डे हिनं खेळाडूंना शपथ दिली. यावेळी बोलताना डॉक्टर श्रीकांत सुतार म्हणाले, शालेय जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व असून प्रत्येक स्पर्धेत खेळाडूंनी खिलाडी वृत्तीनं सामील झालं पाहिजे. हार जीत याची तमा न बाळगता सचोटीनं मिळणारं यश आनंददायी असतं. यावेळी डॉक्टर शिवानंद मस्ती, प्राध्यापिका अनिता चौगले, शिवाजी अनावरे, शुभम साळवेकर, क्षितिजा पाटील आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुहास पुजारी यांनी केलं, तर बाळासाहेब खरात यांनी आभार मानले.